नमस्कार, मी प्रशांत भोसले. आपलं पुन्हा एकदा करिअर पॉईंट कॉम्प्युटर अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. काल आपण एक्सेलचे बेसिक कन्सेप्ट बघितले होते. त्या बेसिक कन्सेप्टमध्ये साधारणतः ॲटोफिल करणे, कॉलम विड्थ वाढवणे, रो हाईट वाढवणे, तसंच टेक्स्ट रॅप करणे, रोटेशन करणे, अलाइनमेंट सेट करणे, बॉर्डर सेट करणे, शेडिंग टाकणे, फॉन्ट कलर बदलणे, ह्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. ठीक आहे. आता टोटल काढण्यासाठी या ठिकाणी आपण फॉर्म्युलाच यूज करणार आहोत. बेसिकली होम टॅबमध्ये असणाऱ्या फॉर्म्युलांचा वापर करून सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो. ऑटोसम्समधून डायरेक्ट तुम्ही इथं सम घेऊन टोटल काढू शकता. सम घ्या, इथून रेंज द्या आणि एंटर करून इथं टोटल काढू शकता. पण फॉर्म्युले आपल्याला लक्षात यावेत. नक्की काय करतो हे समजण्यासाठी आपण मॅन्युअली फॉर्म्युलेज तयार करणार आहोत. फॉर्म्युला तयार करताना कुठलाही, जसं मॅथ्समध्ये कुठल्याही गोष्टीचं ॲन्सरची सुरुवात करताना आपण बरोबर चिन्ह म्हणजेच इक्वल टू चिन्हाचा वापर करतो, तसं या ठिकाणी सुरुवातीला इक्वल टू चिन्ह प्रेस करा. बेरीज करण्यासाठी इथं आपण वापरणार आहोत सम, SUM, सम. सम केल्यानंतर समशी रिलेटेड फॉर्म्युलेटची लिस्ट इथं दिसून येईल. त्यातला आपल्याला लागणार आहे समचा फॉर्म्युला. त्या समच्या फॉर्म्युलेशनवर त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी सांगतो तो. ॲड ऑल दी नंबर्स इन अ रेंज ऑफ सेल. ॲड ऑल दी नंबर्स इन अ रेंज ऑफ सेल्स म्हणजे तुमच्या सेल्समधल्या म्हणजे रेंजमधल्या सर्व सेल्सची नंबर्सची बेरीज करतो इथं. ठीक आहे. सम केल्यानंतर शिफ्ट दाबून 9चा ब्रॅकेट दिला आपण, ओपनिंग ब्रॅकेट केला. इथं तो सिंटॅक्स दाखवून देतो. या ठिकाणी तो तुम्हाला सिंटॅक्स दाखवून देतो. फॉर्म्युलाचं नाव आहे सम. सिंटॅक्स आहे पहिला नंबर 1 म्हणजे पहिला सेलचा ॲड्रेस निवडा, कॉमा. दुसऱ्यांदा आला इथं नंबर 2, कॉमा. तिसऱ्यांदा इथं तुम्ही नंबर 3. असं करून ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर करून तुम्ही असे सम काढू शकता. ज्यावेळेस कंटिन्युअस रेंज असते, आता इथं कसं आहे कंटिन्यू सलग रेंजमध्ये, त्यावेळेस कशी बेरीज करू शकतो आपण, त्यासाठी फॉर्म्युला वापरा. इक्वल टू सम ब्रॅकेट पहिल्या सेलचा ॲड्रेस, शिफ्ट दाबून कोलन, शेवटच्या सेलचा ॲड्रेस E8, C8 पासून E8 पर्यंत असं तुम्ही काढून घेऊ शकता. किंवा आणखीन तिसरा पद्धत कसं करू शकता. इक्वल टू चिन्ह दाबा, पहिल्या सेलचा ॲड्रेस प्लस चिन्ह दाबा, दुसऱ्या सेलचा ॲड्रेस प्लस चिन्ह दाबा, तिसऱ्या सेलचा ॲड्रेस, एंटर. तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. ठीक आहे. सोयीस्कर पडेल आपल्याला ते कसं. इक्वल टू सम ब्रॅकेट रेंज देणे, एंटर. ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. असं तुम्ही टोटल काढून घेऊ शकता. तिसरी आणखीन एखादी पद्धत आपण कसं काढू शकतो टोटल्स. तुम्हाला इथं फॉर्म्युला बारवरती इथं एपेक्स दिसतं, इन्सर्ट फंक्शन्स, त्याला क्लिक करा. कुठलं फंक्शन्स वापरणार ते फंक्शन चॉईस करा. नसेल तर इथं डिस्क्रिप्शनमध्ये ते फंक्शन टाईप करून घ्या. गोला क्लिक करा, तुमचे रिलेटेड फंक्शन्स इथं दिसून येईल. ओके करा. इथं नंबर 1 विचारतो, इथं तुम्ही सरळ रेंज त्याची सिलेक्ट करा आणि या ठिकाणी ओके करा. तुम्ही असं काढू शकता. किंवा इथं एडिटिंग ग्रुपमध्ये ॲटोसममध्ये जाऊन समला क्लिक करून तुम्ही रेंज देऊन सम इथं काढू शकता. आता हेच फॉर्म्युले तुम्हाला कुठे मिळतील. फॉर्म्युलाज टॅबमध्ये ॲटोसममध्ये सम तुम्ही रेंज देऊन इथून काढू शकता. किंवा इथं इन्सर्ट फंक्शन्समध्ये सम ओके करा, इथं रेंज द्या, ओके करून तुम्ही काढू शकता. ठीक आहे. कोणतीही एक पद्धत तुम्ही यूज करू शकता, कोणतीही एक पद्धत आपण इथं वापरू शकतो. ठीक आहे. मी आता काय करतो, हे डिलीट करतो. एकच पद्धत आपल्यासाठी सोयीस्कर घेतो. इक्वल टू SUM सम ब्रॅकेट रेंज देतो, ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि एंटर करतो. हे सम काढलं. आता हे सगळे नंबर्स ऑटोमॅटिक खाली घ्यायचे आहेत. हा फॉर्म्युला सगळा ऑटोमॅटिक आपल्याला इथं खाली घ्यायचा आहे. बघा तुम्ही कुठली सेल निवडले त्या सेलमध्ये काय आहेत कंटेंट इथं फॉर्म्युला बारमध्ये दाखवलेला आहे.
त्यामुळं ह्या फॉर्म्युल्याचा सेल शेवटपर्यंत इथं निवडून घेतला आपण, ड्रॅग केलेलं नाही तर सिलेक्शन केलेलं आहे इथं. आणि आता हे खाली कंटिन्यू करायचं आहे फॉर्म्युला, त्यासाठी होम मध्ये जावा, इथं फिल मध्ये जावा आणि फिल डाऊन ही कन्सेप्ट वापरा, किंवा त्याला शॉर्टकट की आहे कंट्रोल डी, फिल डाऊन. बघा ऑटोमॅटिक सगळे नंबर्स इथं कॅल्क्युलेट करून दाखवले आहेत, सगळे टोटल इथं कॅल्क्युलेट करून दाखवले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ना आता आपण पुढे काढणार आहोत पर्सेंटेज. त्यानंतर आपण इथं काय काढणार आहोत, पर्सेंटेज, टक्केवारी. जनरली टक्केवारी आपण कशी काढतो, तर बरोबर चिन्ह देतो, टोटल मार्क्स ऑब्टेन्ड, म्हणजे जेवढे मार्क्स पडलेत तेवढे आपण इथे गेलतो, इनटू 100 गुणिले 100 करतो, डिवायडेड बाय टोटल मार्क्स, भागिले काय करतो, टोटल मार्क्स. जनरली हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला जातो मार्क्ससाठी. कुठला बघा, मार्क्स बघण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला जनरली यूज केला जातो इथं, टोटल मार्क्स ऑब्टेन्ड, म्हणजे मिळालेले मार्क गुणिले 100 भागिले टोटल मार्क्स. ठीक आहे. आता तेच आपण इथे या पर्सेंटेज मध्ये लागू करायचं आहे. बरोबर चिन्ह, टोटल मार्क्स ऑब्टेन्ड, मिळालेले मार्क्स किती आहेत, 258. हे कुठं आहेत, F8 मध्ये आहेत, म्हणून या ठिकाणी आपण F8 ह्या सेलचा ऍड्रेस घेणार. गुणिले, गुणिलेसाठी आपण इथं स्टार चिन्ह वापरतो, त्याला ऍस्टेरिस्क म्हणतात, 100 डिवायडेड बाय किती पैकी आहे ते, 300, 300 पैकी, एंटर. इथं बघा टक्केवारी तुमची कॅल्क्युलेट झालेली दिसून येते. ठीक आहे. बघा परत एकदा सांगतो कसं केलं, इक्वल टू टोटल मार्क्स ऑब्टेन्ड, त्या सेलचा ऍड्रेस F9 गुणिले 100 भागिले 300, आज तुम्ही काढू शकता. आता हे सिलेक्ट करा, नंतर इथं फिल डाऊन करा, फॉर्म्युलेनुसार ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं. थोडंसं कॉलम विड्थ जर इथं वाढवली तर त्याच्यानुसार इथं तुम्हाला डेसिमल प्लेसेस वाढलेले दिसतात. आता हे डेसिमल प्लेसेस तुम्हाला कमी जास्त करायचे असतील, हे डेसिमल प्लेसेस मला कमी जास्त करायचे असतील, पर्सेंटेज दाखवताना मला नेहमी डेसिमल प्लेसेस 2 डेसिमल मध्येच दाखवायचे असतील, त्यावेळेस आपण काय करू शकतो, इथं नंबर्स ग्रुप मध्ये या, नंबर्स ग्रुप मध्ये आला की त्याचा डायलॉग बॉक्स ओपन करा, इथं नंबर्स चॉईस करा, नंबर चॉईस केला की इथं डेसिमल प्लेसेस किती हवेत तुम्हाला, 3 हवेत, 2 हवेत, ते इथं सेट करा. इथं सॅम्पल मध्ये पहिल्या अक्षराचं दाखवून देतो, पहिल्या अंकाचं, ते ओके करा. असे 2 डेसिमल प्लेसेस मध्ये करू शकता, असे 2 डेसिमल प्लेसेस मध्ये करू शकता. ठीक आहे. आता बघा आपण कोणते कोणते फॉर्म्युले वापरले आहेत. पहिला फॉर्म्युला आपण इथं वापरलेला आहे समचा, दुसरा फॉर्म्युला आपण काढायचा आहे. रिझल्ट आपण काय करू, कन्सिडर करू, रिझल्ट आपण एका टोटल वरती गृहीत धरून काढू. समजा रिझल्ट ऑन टोटल. ठीक आहे. ऍक्च्युली असं नसतं, पण आपण जो फॉर्म्युला शिकणार आहोत आता इफचा फॉर्म्युला, हा इफचा फॉर्म्युला समजण्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, रिझल्ट ऑन टोटल घेतलेला आहे, रिझल्ट ऑन टोटल. ठीक आहे. मला कंडिशन काय करायचं आहे, इफ टोटल इज लेस देन, बघा प्रत्येक विषय जर 35 पैकी घेतला असेल तर 105 पेक्षा कमी असतील. इफ टोटल इज लेस देन 105 देन प्रिंट फेल. जर टोटल 105 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट करा, अदरवाइज प्रिंट पास, नाहीतर काय प्रिंट कर, पास प्रिंट कर, हे त्याला सांगायचं आहे. बघा आपण कंडिशन कशी लावणार आहोत, इफ टोटल इज लेस देन 105 म्हणजे 105 पेक्षा कमी असेल तर प्रिंट फेल, त्यावेळेस काय प्रिंट करायला सांगायचं आहे त्याला इथं, त्यावेळेस इथं त्याला फेल प्रिंट कर म्हणून सांगायचं आहे. अदरवाइज नाहीतर तू काय प्रिंट कर, पास प्रिंट कर, हे त्याला आपण इथं सांगायचं आहे. ठीक आहे. आता हा इफचा फॉर्म्युला मी कशासाठी वापरणार आहे, टोटल ऑन टोटल वरती आपण इफचा फॉर्म्युला वापरणार आहे समजा इथं. तर तो कसा वापरायचा इथं, आता बरोबर चिन्हाने सुरुवात करा. फंक्शन आहे आपलं इफ. ठीक आहे. फंक्शन आहे इफ, आय एफ न सुरू होणारे तिन्ही फंक्शन इथं दाखवले आहेत. त्यातला आपला उपयोगाचा फंक्शन आहे इफ. इथं काय म्हणतो, चेक वेदर अ कंडिशन इज मेट
अँड रिटर्न वन व्हॅल्यू इफ ट्रू. काय कर, चेक कर कंडिशन मेट होते का, मॅच होते का, आणि मॅच होत असेल तर ट्रू व्हॅल्यू तू प्रिंट कर. म्हणजे या ट्रूच्या जागी जे काही तुम्ही टाकाल ते प्रिंट होणार. अदरवाईज अँड अनदर व्हॅल्यू इज फॉल्स, नाहीतर काय कर, दुसरी व्हॅल्यू तू फॉल्स प्रिंट कर, हे सांगतो होतं. ठीक आहे. मग इथं आपण तेच वापरलं, इक्वल टू इफ ब्रॅकेट लॉजिकल टेस्ट. आता इथं सिंटॅक्स आलेला आहे, त्याचा सिंटॅक्स आलेला आहे बघा. इफ ब्रॅकेट स्टार्ट झाली की लॉजिकल टेस्ट, त्याला आपण काय म्हणतो, कंडिशन. तुमची जी काही अट असेल ती अट ह्या ठिकाणी तुम्ही कंडिशन इथं टाकणार आहे. कॉमा, इफ ट्रू, ही अट जर ट्रू असेल तर काय प्रिंट करायचं आहे ते इथं तुम्ही टाकणार आहे. कॉमा, अदरवाईज इफ फॉल्स, काय फॉल्स असेल, जर ट्रू नसेल तर काय प्रिंट करायचं आहे ते इथं तुम्ही टाकणार आहे. ठीक आहे. मग आता इथं मी घेतलं इफ टोटल, टोटलच्या सेलचा ॲड्रेस F8 लेस दॅन, पेक्षा कमी, किती, 105, 105 पेक्षा कमी असेल तर, म्हणून आपण इथे काय केलं, कॉमा टाकलो. आता बघा कॉमा दिला की ऑटोमॅटिक तुम्हाला इथं व्हॅल्यू इफ ट्रूचा हायलाइट दिसून आला सिंटॅक्स. ह्या ठिकाणी डबल अवतरण चिन्हात मी प्रिंट केलं इथं फेल, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कॉमा. इफ F8 इज लेस दॅन 105 देन प्रिंट फेल, अदरवाईज प्रिंट, नाहीतर काय प्रिंट कर, पास प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण. बघा, इफ F8 मधली व्हॅल्यू 105 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट करा, अदरवाईज पास प्रिंट कर, इथं सांगितलं. बघा इथं पास आले. ठीक आहे. समजा याची व्हॅल्यू 105 पेक्षा कमी आली, याची व्हॅल्यू 105 पेक्षा कमी आली, फेल आला. याची व्हॅल्यू 105 पेक्षा जास्त आली, पास झाला. ठीक आहे. ह्या बेसिक सिंटॅक्स समजण्यासाठी, तुमचा इफचा सिंटॅक्स समजण्यासाठी मी रिझल्ट ऑन टोटल काढलेला आहे. काय सांगितलंय, जर टोटल 105 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट कर, अदरवाईज पास प्रिंट कर. जर टोटल ही 105 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट कर, अदरवाईज पास प्रिंट कर. त्याच आपण इथं आता बघा प्रत्येकदा कसं करता येईल, कसं बघता येईल. या ठिकाणी इथं बघा, इक्वल टू इफ IF, इक्वल टू इफ IF, शिफ्ट दाबून 9चा ब्रॅकेट, कंडिशनसाठी लॉजिकल टेस्ट कंडिशन इथं सिलेक्ट केली, F9 लेस दॅन 105, 105, कॉमा, डबल अवतरण चिन्हात काय प्रिंट कर, फेल प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कॉमा, नाहीतर डबल अवतरण चिन्हात पास प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, एंटर. ठीक आहे. असं करू शकता. किंवा ही कंडिशन तुम्ही उलटी पण सांगू शकता. कसं, इक्वल टू इफ ब्रॅकेटमध्ये टोटलच्या सेलचा ॲड्रेस पेक्षा मोठा असेल, 105 पेक्षा मोठा असेल, 105 किंवा 105 किंवा 105 पेक्षा मोठा असेल तर पास प्रिंट कर, अदरवाईज फेल प्रिंट कर, असंही तुम्ही सांगू शकता. अशी कंडिशन करू शकतो. बघा आता इथे 105 पेक्षा कमी झालं, फेल झाला. पण शक्यतो कंडिशन घेताना लेस दॅन चिन्हापासून, म्हणजे कमीपासून जास्तीकडे जायचं का, ते तुम्हाला नेस्टेड इफच्या वेळेस लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा परत एकदा मी इथं दाखवतो कसं केलं आपण. इक्वल टू इफ ब्रॅकेट, या 8 मधली व्हॅल्यू 105 पेक्षा कमी असेल तर डबल अवतरण चिन्हात सांगितलं त्याला प्रिंट कर, फेल, नाहीतर साठी कॉमा दिला, परत डबल अवतरण चिन्हात सांगितलं पास प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, एंटर. पास झालेलं. आता हे परत सिलेक्ट करा, फील्डमध्ये जाऊन डाऊनचा वापर करून तुम्ही इथं प्रेस करा. हा काय इथं पास झालेला. हे रिझल्ट कशावरती घेतले आपण, ऑन टोटल. ठीक आहे. रिझल्ट कशावरती घेतले आपण, ऑन टोटल. ठीक आहे. आता मी रिझल्ट सब्जेक्ट वाईज घेणार आहे. सब्जेक्ट वाईज रिझल्ट कसा असेल, इथं सुद्धा आपल्याला इफच फंक्शन वापरायचं आहे. इफच फंक्शन वापरायचं आहे आपल्याला. या ठिकाणी इफच फंक्शन वापरायचं आहे. कसा, तर काय कंडिशन असेल बघा इथं, कशा पद्धतीनं असेल सब्जेक्ट वाईज रिझल्ट. हां, इथं सुद्धा आपण फंक्शन वापरणार आहे कुठलं, इफ. कसं असणार आहे, इफ सब्जेक्ट, इफ सब्जेक्ट 1 व्हॅल्यू इज लेस दॅन 35 असेल, जर सब्जेक्ट 1 ची व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल, देन
फेल, त्यावेळेस काय प्रिंट कर, फेल प्रिंट कर. अदरवाईज नाही तर, अदरवाईज नाही तर काय प्रिंट कर, काय चेक कर, सब्जेक्ट 2 ची व्हॅल्यू 105 पेक्षा कमी आहे का चेक कर. असेल तर प्रिंट कर फेल, नाहीतर तू काय चेक कर, सब्जेक्ट 3 ची व्हॅल्यू चेक कर, सब्जेक्ट 3 ची व्हॅल्यू चेक कर, लेस दॅन 105 105 पेक्षा कमी आहे का चेक कर. असेल तर प्रिंट कर फेल, नाहीतर अदरवाईज, नाहीतर सरळ काय प्रिंट कर, पास प्रिंट कर. बघा इथं कंडिशन काय आहे, जर सब्जेक्ट 1 मधली व्हॅल्यू, जर सब्जेक्ट 1 मधली व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल तर प्रिंट कर फेल, नाहीतर तू सब्जेक्ट 2 चेक कर, त्यातली व्हॅल्यू 35 पेक्षा कमी आहे का बघ, असेल तर फेल प्रिंट कर, नाहीतर सब्जेक्ट 3 चेक कर, त्यातली व्हॅल्यू 35 पेक्षा कमी आहे का चेक कर, 35 आहे तर सॉरी 105 लिहिलो आपण, 35 पेक्षा कमी आहे का चेक कर, असेल तर फेल प्रिंट कर, नाहीतर सरळ पास प्रिंट कर. बघा आता हेच आपण इथं कसं घेणार आहोत, सब्जेक्ट वाईज रिझल्ट इक्वल टू सब्जेक्ट वाईज रिझल्ट या ठिकाणी आपण करणार आहोत कसं, इक्वल टू इफ जर ब्रॅकेट लॉजिकल टेस्ट पहिली कंडिशन, पहिल्या सब्जेक्टचा ॲड्रेस C8 इज लेस दॅन 35 35 पेक्षा कमी आहे का बघ, असेल तर डबल अवतरण चिन्हात फेल प्रिंट कर, फेल प्रिंट कर, नाही तर साठी कॉमा, डबल अवतरण चिन्ह पूर्ण देऊन कॉमा दिला, नाही तर परत इथं इफ ब्रॅकेट कंप्लीट न करता इफ घेतलं, पुन्हा नवीन ब्रॅकेट टाकलं. D8 ची व्हॅल्यू तू चेक कर, ती 35 पेक्षा कमी आहे का चेक कर सांगितलं, असेल तर तू फेल प्रिंट कर, नसेल तर पुन्हा जर ब्रॅकेट इफ E8 मधली व्हॅल्यू बघ, ती 35 पेक्षा कमी आहे का चेक कर, असेल तर तू फेल प्रिंट कर, नसेल ह्या तिन्हीत कुठलाही नसेल तर तू सरळ पास प्रिंट कर, डबल चिन्ह ब्रॅकेट कंप्लीट 1 2 3 शेवटी. बघा इथे काय सांगितलं, इफ C8 इज लेस दॅन 35 C8 35 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट कर, नाहीतर साठी आपण कॉमा वापरतो, परत इफ D8 मधली व्हॅल्यू चेक कर, ती 35 पेक्षा कमी आहे का बघ, असेल तर फेल प्रिंट कर, नाहीतर इफ E8 मधली व्हॅल्यू चेक कर, ती 35 पेक्षा कमी आहे का बघ, असेल तर फेल प्रिंट कर, नाहीतर सरळ पास प्रिंट कर. बघा या ठिकाणी काय येतं रिझल्ट पास. एखाद्या जरी विषयामध्ये मला इथं मार्क कमी पडले फेल, एखाद्या जरी विषयामध्ये आपल्याला इथं मार्क कमी असतील तरी सुद्धा तो फेल होतो. बघा इथं एखाद्या जरी विषयात इथं मार्क कमी असेल तरी सुद्धा इथं फेल होतो. ठीक आहे, हे ऍक्च्युली रिझल्ट काढण्यासाठी कंडिशन्स आपण असं वापरतो. ठीक आहे, पण यामध्ये काय होतं बघा, ह्यामध्ये तुमची कंडिशन हेवी होते, जेवढे सब्जेक्ट तेवढे इफ तुम्हाला वापरावे लागतात, जेवढे सब्जेक्ट तेवढे इफ आपल्याला इथं वापरावे लागतात. बघा कसं केलं, परत एकदा सांगतो, इक्वल टू इफ ब्रॅकेट, ठीक आहे, पहिल्या सेलचा ॲड्रेस C9 मधली व्हॅल्यू चेक कर, 35 पेक्षा कमी आहे का, असेल तर डबल अवतरण चिन्हात सांगतो फेल प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, नाही तर पुन्हा इफ म्हणजे जर D9 मधली व्हॅल्यू चेक कर, ती 35 पेक्षा कमी आहे का बघ, असेल तर फेल प्रिंट कर, नसेल तर पुन्हा इफ E9 मधली व्हॅल्यू चेक कर, ती 35 पेक्षा कमी आहे का, असेल तर फेल प्रिंट कर, नसेल तर सरळ पास प्रिंट कर. जेवढे ब्रॅकेट्स तेवढे कंप्लीट करून घ्या, 3 ब्रॅकेट्स 3 सब्जेक्टचे 3 ब्रॅकेट, असं तुम्ही रिझल्ट करू शकता. फॉर्म्युला बघा परत एकदा, इफ C9 इज लेस दॅन 35 देन प्रिंट फेल, अदरवाईज इफ D9 इज लेस दॅन 35 देन प्रिंट फेल, अदरवाईज इफ E9 लेस दॅन 35 देन प्रिंट फेल, अदरवाईज प्रिंट पास, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता सिलेक्ट करून तुम्ही फिल डाऊन करून फॉर्म्युला येऊ शकता. बघा इथं रिझल्ट आला तुमचा, अशा रीतीने तुम्ही रिझल्ट काढू शकता. ह्या रिझल्टसाठी आपण काय वापरलं आहे, नेस्टेड इफ. इथं काय वापरलेलं आहे आपण रिझल्ट साठी, इथं वापरलेलं आहे आपण नेस्टेड
नेस्टेड इफ म्हणजे नेस्टेड इफ म्हणजे इफ मध्ये इफ तुम्ही इथं वापरलेलं आहे. ठीक आहे. मग जेवढे जास्त सब्जेक्ट असतील तेवढे जास्त तुम्हाला इफ वापरावे लागतील. मग ह्याच्यावरती ह्यामध्ये काय असते बघा कसं म्हणलं जातं, इफ सब्जेक्ट 1 इज लेस दॅन 35 और किंवा सब्जेक्ट 2 लेस दॅन 35 आहे का चेक कर, किंवा सब्जेक्ट 3 लेस दॅन 35 आहे का चेक कर. त्यावेळेस तू काय कर, प्रिंट. त्यावेळेस तू प्रिंट, त्यावेळेस प्रिंट कर फेल, अदरवाइज प्रिंट कर पास. ठीक आहे. बघा काय सांगितलं इथं, काय म्हणलेलं आहे आपण, जर सब्जेक्ट 1 मधली व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल, किंवा सब्जेक्ट 2 मधली व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल, किंवा सब्जेक्ट 3 मधली व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट कर. नाही तर तू काय प्रिंट कर, पास प्रिंट कर. हेच आता इथं कसं घ्यायचं बघा, इथं फंक्शन कसं वापरायचं, इक्वल टू इफ. इफ आलं, इफचा ब्रॅकेट दिला, लॉजिकल टेस्ट म्हणजे तुमची कंडिशन सांगा म्हणतोय, इथं कंडिशन टाकली और, किंवा और आला चेक वेदर एनी ऑफ द आर्ग्युमेंट्स आर ट्रू and return true or return false only if all arguments are false. काय सांगते, चेक कर सगळे आर्ग्युमेंट्स, काय चेक कर, एखादं जरी आर्ग्युमेंट ट्रू असेल तर तू ट्रू प्रिंट कर, अदरवाइज सगळेच फॉल्स असतील तर तू फॉल्स प्रिंट कर. त्यासाठी इथं घेतलं इफ और ब्रॅकेट. आता पहिली कंडिशन्स, इफ और ब्रॅकेट इथं पहिली कंडिशन्स. ठीक आहे. C8 लेस दॅन पेक्षा कमीचं चिन्ह द्यायचं 35, लॉजिकल 1 झाली, कंडिशन 1 झाली, कॉमा. आता D8 घे, ती लेस दॅन 35 कर, कॉमा. आता काय घे, E8 घे, ती लेस दॅन 35 कर. ठीक आहे. आता हे 35 केलं की ब्रॅकेट कंप्लीट ऑरचा. आता इफचं कंडिशन आली इथं, कॉमा. त्यावेळेस तू काय प्रिंट कर, फेल प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कॉमा. नाहीतर तू काय प्रिंट कर, पास प्रिंट कर, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, एंटर. बघा इथं पास आलं. एखादा जरी माझे मार्क 35 पेक्षा कमी असतील तर तो फेल होणार, अदरवाइज पास होणार. बघा ही कंडिशन्स कशी होती ऑर फंक्शन्स वापरून. काय केलेलं आहे इथं तुम्हाला दाखवतो परत एकदा, इक्वल टू इफ ब्रॅकेट, पहिला सेलचा ॲड्रेस नाही, पहिल्या सेलचा ॲड्रेस नाही, और कंडिशन ब्रॅकेट, पहिली कंडिशन चेक कर C9 मध्ये 35 पेक्षा कमी आहेत का. नंतर तू ही दुसरी कंडिशन, किंवा तू दुसरी कंडिशन चेक कर ह्यात 35 पेक्षा कमी आहेत का, किंवा तू तिसरी कंडिशन चेक कर ह्यात 35 पेक्षा कमी आहेत का. असतील तर तू इथं फेल प्रिंट कर, नसतील तर तू इथं पास प्रिंट कर, कंस पूर्ण, एंटर. असं तुम्ही करू शकता. बघा कंडिशन्स कसे केले, परत एकदा दाखवतो. इक्वल टू इफ ब्रॅकेट और टाकलं, कंस टाकलं, पहिली कंडिशन चेक कर ती 35 पेक्षा कमी आहे का, किंवा ती जर नसेल तर मग दुसरी चेक कर ती 35 पेक्षा कमी आहे का, किंवा ती पण नसेल तर तू तिसरी कंडिशन चेक कर ती 35 पेक्षा कमी आहे का. तिन्ही कंडिशन चेक करून झाले तुझे की मग इफ मध्ये येऊन तू त्यांना सांग फेल. एखादी जरी ट्रू झाली कंडिशन तर तू फेल असं सांग, नाही तर सरळ कुठलंच ट्रू झालं नाही म्हणून तू त्याला पास सांग, एंटर. असं तुम्ही करून घेऊ शकता. इफ और कंडिशन, इफ आणि और कंडिशन आपण इथं यूज केलं आहे. रिझल्ट युजिंग ऑर फंक्शन, रिझल्ट काय केलेलं आहे आपण इथं ऑर फंक्शनचा वापर करून इथं रिझल्ट केलं आहे, आणि युजिंग ऑर फंक्शन्स इथं पण घेतलेले आहेत. ठीक आहे. आता इथं काय करूया आपण, मिनिमम मार्क्स, सब्जेक्ट वाईज मिनिमम मार्क्स कॅल्क्युलेट करायचे.
आपल्याला इथं काय करायचं आहे, सब्जेक्ट वाईज मिनिमम मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सब्जेक्ट वाईज मिनिमम मार्क्स इथं आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, सब्जेक्ट वाईज मिनिमम मार्क्स. आता मराठीचे कमीत कमी मार्क्स बघायचे आहेत, मिनिमम मार्क्स. त्यासाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू MIN, मीन कंस द्या, ब्रॅकेट द्या, पहिला नंबर 1चा ॲड्रेस, पहिल्या नंबरचा सेलचा ॲड्रेस पासून शेवटच्या सेलपर्यंत तू चेक कर. कोलन दिलं म्हणजे C8 पासून C18 पर्यंत घ्या, एंटर. इथं मिनिमम काढले. कसे काढले बघा, कसे काढले इथं बघा, इथं दाखवतो. इक्वल टू MIN ब्रॅकेट पहिल्या सेलच्या विद्यार्थ्यापासून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत ब्रॅकेट कंप्लीट, एंटर, मिनिमम मार्क्स. ठीक आहे. आता हे तुम्हाला असे आडवे घ्यायचे आहेत, आडवं फिल करायचे आहेत इथंपर्यंत. आडवं फिल करायचा फॉर्म्युला इथंपर्यंत. तर सिलेक्ट करा, फिल राईट, असं काढू शकता. आता इथं मॅक्झिमम, सब्जेक्ट वाईज मॅक्झिमम, सब्जेक्ट वाईज मॅक्झिमम मार्क, सब्जेक्ट वाईज मॅक्झिमम मार्क्स. आता मॅक्झिमम काढण्यासाठी इथं फॉर्म्युला वापरायचं इक्वल टू MAX ब्रॅकेट रिटर्न दी लार्जेस्ट व्हॅल्यू इन द सेट ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे मोठी व्हॅल्यू तो घेतो, रेंज, एंटर. बघा कसं केलं, इक्वल टू MAX ब्रॅकेट रेंज, सॉरी या सेलची द्यायची आहे मला, रेंज, एंटर. असं तुम्ही काढू शकता. इथं सिलेक्ट करा, फिल राईट, तुम्ही राईटला फिल करू शकता. ठीक आहे. इथं तुम्ही इथं घेऊया आपण काउंट. ठीक आहे, काउंट फंक्शन. काउंट फंक्शन, काउंट म्हणजे काय, मोजणे. काउंट म्हणजे काय, मोजणे. तुम्हाला इथं मोजायचं आहे. काय मोजायचे आहे या ठिकाणी, की तो विद्यार्थी किती विषयाला बसला आहे, परीक्षेला किती विषयाला बसला आहे. जर एखाद्या विषयाला बसला नसेल तर इथं काय येणार आहे, अब्सेंट होणार आहे, ए टाकणार तुम्ही. इथं एखाद्या विषयाला बसला नसेल तर तुम्ही इथं काय करणार आहे, ए असं अब्सेंट टाकणार आहे. बघा, एखाद्या विषयाला अटेंड नसाल तर असं पण अब्सेंट टाकणार आहे. ते तुम्हाला काउंट करायचं आहे. इक्वल टू COUNT काउंट फंक्शन्स वापरा. काउंट दी नंबर ऑफ सेल इन रेंज दॅट कंटेंट नंबर्स, रेंज दॅट कंटेंट नंबर, रेंजमधील नंबर्स तो काउंट करतो. ठीक आहे. इथून तुम्ही सिलेक्ट करा काउंट आणि ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर. 3 विषयाला बसलेला आहे. बघा कसं केलं, इक्वल टू COUNT काउंट. काउंट दी नंबर ऑफ सेल दॅट कंटेंट नंबर्स, म्हणजे अशा सेल मोज की ज्यामध्ये फक्त नंबर्स आहेत. ठीक आहे. मग काउंट घेतलो मी, इथं सिलेक्ट केलो. आता इथं नंबर आहे का, एक कॅरेक्टर घेतलाय, बरोबर आहे, एक कॅरेक्टर, 2 असं तुम्ही काढू शकता. ठीक आहे. काउंट अटेंड सब्जेक्ट्स घेऊया आपण. आता हे बघा खाली डाऊन करून घेऊया. इथं फिल डाऊन फंक्शन्स. समजा एखाद्या ठिकाणी इथं तो 2 ह्याला फिला बसला नसेल, 1 विषयाला आला, तुम्ही इथं काढू शकता. ठीक आहे. आता पुढचा फॉर्म्युला वापरू. इथं आपण काउंट इफ, काउंट इफ फंक्शन कुठला वापरायचं, इथं काउंट इफ, काउंट इफ फंक्शन. कुठला फंक्शन वापरायचं, काउंट इफ फंक्शन. काउंट इफ फंक्शन काय करतं, काय करायचं आहे बघा. इथं काउंट फेल कॅन्डिडेट वाईज, सब्जेक्ट वाईज फेल कॅन्डिडेट काउंट करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता कसं काढणार, तर त्यासाठी फॉर्म्युला इक्वल टू काउंट इफ. एकच शब्द आहे बघा, काउंट इफ. काय म्हणतं, काउंट द नंबर ऑफ सेल विदिन अ रेंज दॅट मीट विथ दी गिवन कंडिशन, दॅट मीट विथ दी गिवन कंडिशन, विशिष्ट कंडिशन मीट करणारे सेल्स तो काउंट करतो. ब्रॅकेट काउंट स्टार्ट केला, पहिला रेंज म्हणतो, रेंज दिली इथं. मग कॉमा, कॉमा दिला की क्रायटेरिया म्हणजे कंडिशन विचारतो. कंडिशन नेहमी डबल अवतरण चिन्हात घ्यायची. डबल अवतरण चिन्हात लेस दॅन 35, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण. 35पेक्षा कमी असणारे तो काउंट कर म्हणून सांगितलं, एंटर.
1 आहे बघा, 35पेक्षा कमी 1 आहे, इथं 26 मार्क. हां, समजा इथं मी आणखीन एखादा टाकला 16, बघा इथं 16 2. कसा केला फॉर्म्युला? इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट रेंज दिली, कॉमा डबल अवतरण चिन्हात इथं कंडिशन टाकली. डबल अवतरण चिन्हात कंडिशन काय टाकली? लेस दॅन 35. डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, एंटर. असं काढू शकता. त्याला तुम्ही फिल राईट करून फिलअप करून घेऊ शकता. ठीक आहे. आता काउंट फेल कॅन्डिडेट घेतला. आता काउंट इथं अब्सेंट कॅन्डिडेट घेऊयात. काउंट अब्सेंट कॅन्डिडेट. हां, अब्सेंट कॅन्डिडेट ते कसं काढायचं बघा. इथं इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट, पहिला रेंज द्यायची, कॉमा डबल अवतरण चिन्ह ए, डबल अवतरण कसं केलं? इक्वल टू काउंट इफ C8 पासून C18 पर्यंत घे, डबल अवतरण चिन्हात ए चेक कर. एकच अब्सेंट आहे बघा इथं, एकच. इथं मी आणखीन एखाद्याला अब्सेंट टाकला, अब्सेंट 2 झालं. हे तुम्ही इथं फिल राईट करून घेऊ शकता. ठीक आहे, फिल राईट करून घेऊ शकता. हे आपण फाईल सेव्ह करून ठेवूया. ठीक आहे, बघा आज आपण, ठीक आहे, एवढे आज आपण फॉर्म्युले बघितले. साधारणतः 9 फॉर्म्युलेज आपण या ठिकाणी बघितलेले आहोत. ठीक आहे. आता पर्सेंटेजला तुम्ही आणखीन एक ऑप्शन्स या ठिकाणी यूज करू शकता. पर्सेंटेजसाठी आणखीन एक ॲव्हरेज, पर्सेंटेजला ऑर वापरू शकता. कधी वापरू शकता ॲव्हरेज हा फॉर्म्युला? जर सगळ्यांची सरासरी तुम्हाला काढली तर ती टक्केवारीमध्ये कन्वर्ट होत असेल तर ती तुम्ही ॲव्हरेज वापरू शकता. म्हणजे कसं? तर या तिन्ही विषयांचे टोटल मार्क्स भागिले 3, 300 पैकी आहेत म्हणून भागिले 3, सरासरी केले. 3 विषय, जेवढे विषय आहेत तेवढे केले आपण. ठीक आहे. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचं इक्वल टू ॲव्हरेज, AVERAG, ॲव्हरेज ब्रॅकेट, तुमचे रेंज निवडा, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. बघा कसं केलं? इक्वल टू ॲव्हरेज ब्रॅकेट रेंज निवडा, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. तुम्ही असे ॲव्हरेज काढू शकता. तुम्ही ॲव्हरेज असं काढू शकता. इथं फॉर्म्युला तुम्ही फिल डाऊन ॲव्हरेज काढू शकता. ठीक आहे. आता ह्यात लागणारे जे आहेत, म्हणजे हे आता ऑदर शिकण्यासाठी आपण घेतले, हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली रिझल्टमध्ये हे 3 फंक्शन्स तुम्ही वापरू शकत नाही. या तिन्हीपैकी एक कोणताही तुम्ही यूज करू शकता. पर्यायी ह्याला या पर्यायी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता बघितलं आपण, जर मार्क्स हे 60पेक्षा जास्त असतील तर ते कसे वापरायचे बघा. इथं इक्वल टू SUM सम इफ ब्रॅकेट काय म्हणते? ॲट दी सेल स्पेसिफाईड बाय अ गिवन कंडिशन ऑर क्रायटेरिया. विशिष्ट कंडिशन किंवा विशिष्ट क्रायटेरियाला तुमची सेल्स ॲड कर म्हणून सांगतो, ब्रॅकेट. ठीक आहे. रेंज द्या. रेंज दिला की इथं कॉमा डबल अवतरण चिन्हात कंडिशन टाका, काय? ग्रेटर दॅन 60, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण. 60पेक्षा जास्त असेल तर तू बेरीज कर म्हणलं. 60पेक्षा जास्त असेल तर तू बेरीज कर, एंटर. 415. बघा आता यातले जेवढे 60पेक्षा जास्त आहेत तेवढे, म्हणजे हे 78, हे 95, हे 92, हे 75, हे 75, एवढे सेल सिलेक्ट केले. त्यांची बेरीज बघा. 5 सेलची बेरीज 415 आहे का? इथं आली का? इथं कसं काढलं बघा? इक्वल टू सम इफ ब्रॅकेट. ठीक आहे. रेंज दिली, कॉमा डबल अवतरण चिन्हात सांगितलं ग्रेटर दॅन 60, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, एंटर. 254. आता हे तुम्ही इथं फॉलो करून घेऊ शकता. फिल राईट असं तुम्ही फॉलो करून घेऊ शकता. हे येण्यासाठी बॉर्डर्स दाखवूया आपल्याला लक्षात येण्यासाठी. इथं फंक्शन्स तुम्ही वापरले आहेत. कुठलं वापरलं आहे? आता इथं फंक्शन आपण सम इफ बघितलेलं आहे. काउंट इफ बघितलं, सम इफ बघितलं, काउंट इफ बघितलं, सम इफ बघितलं. आता इथं तुम्ही काउंट इफसाठी 5 विद्यार्थी सुद्धा काढू शकता. इथं काउंट इफचा वापर करून इथे एक रो इन्सर्ट केली. नवीन रो इन्सर्ट करण्यासाठी ज्याच्यावरती रो इन्सर्ट करायची ती रो सिलेक्ट करा.
इन्सर्टमध्ये जाऊन इन्सर्ट शीट रो करून घ्या. ठीक आहे. काउंट पास स्टुडंट, पास कॅन्डिडेट इक्वल टू काउंट इन ब्रॅकेट, सिलेक्ट करा, कॉमा, डबल अवतरण चिन्ह, ग्रेटर दॅन 34 असेल, डबल अवतरण चिन्ह पण ब्रॅकेट पण 8 घ्या. 34 का घेतलं, इक्वल टू 35 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 घेण्यापेक्षा 34 पेक्षा जास्त असेल तर तू घ्यायचं सांगितलं. तिथे तुम्ही अलाइनमेंट सेंटर करून हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघितलेलं आहे बघा. पुन्हा एकदा समचा फॉर्म्युला बघितला आहे, पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघितला आहे, इफ ऑन टोटल बघितला आहे, सब्जेक्ट वाईज रिझल्ट बघितला आहे, ऑर फंक्शन बघितलेलं आहे, मिनिमम फंक्शन बघितलेलं आहे, मॅक्झिमम फंक्शन बघितलेलं आहे, काउंट बघितलेलं आहे, काउंटिप बघितलेलं आहे, ॲव्हरेज बघितलं आहे, सम इफ बघितलेलं आहे. ठीक आहे. तर